नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण हिस्ट्रीमधील एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत. वंश आणि त्यांचे संस्थापक. मौर्य वंश कोणी सुरू केला? गुप्त वंशाचा संस्थापक कोण होता? मुघल साम्राज्याची सुरुवात कोणी केली? असे प्रश्न एक्झाममध्ये वारंवार विचारले जातात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे एकदम सोप्या आणि लक्षात राहील अशा पद्धतीने शिकणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा टॉपिक तुमच्या एक्झामसाठी खूप युजफुल ठरणार आहे. चला तर मग सुरू करूया. बघा, पहिला आहे वंश. पहिला वंश जो आहे तो मौर्य वंश आणि त्याचा संस्थापक आहे चंद्रगुप्त मौर्य. बघा मित्रांनो, हे बऱ्याच वेळा तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. मागील पोलीस भरतीला देखील हा प्रश्न विचारला गेला होता. दुसऱ्या क्रमांकाचा आहे गुप्त वंश. याचा संस्थापक आहे श्रीगुप्त. पुढचा बघूया मुघल वंश. याचं सगळ्यांना माहितीच असेल, बाबर, आणि हेही देखील बऱ्याच वेळा तुम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. पुढचा आहे गुलाम वंश. त्याचा आहे कुतुबुद्दीन ऐबक. हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल. त्याचा पुढचा वंश आहे खिलजी वंश. त्याचा संस्थापक आहे जलालुद्दीन खिलजी. त्याच्या पुढचा बघूया आपण तुघलक वंश. तर तुघलक वंशाचा बघा कोण आहे? गयासुद्दीन तुघलक. त्याचा पुढचा वंश आहे सय्यद वंश. तर त्याचा आहे खिरज खा. त्याचा पुढचा वंश आहे लोधी वंश. तर त्याचं उत्तर आहे बहलोल लोधी. उत्तर म्हणजे त्याचा संस्थापक जो आहे तो बहलोल लोधी. याचा पुढचा वंश आहे शुंग वंश. तर त्याचा आहे पुष्यमित्र शुंग. त्याचा पुढचा वंश आहे कृषाण वंश. तर त्याचा आहे कुजुल कडकफिसेस हा संस्थापक होता. बघा मित्रांनो, नाव असे जे आपल्याला वाचताही येत नाही आहे. त्याचा पुढचा आहे वर्धन वंश. तर त्याचा आहे प्रभाकर वर्धन. पुढचा वंश आहे पाल वंश. तर त्याचा संस्थापक आहे गोपाल. त्याचा पुढचा आहे चोल वंश. तर त्याचं उत्तर आहे विजयालय. संस्थापक जो आहे त्याचा तो विजयालय आहे. पुढचा बघा विजयनगर साम्राज्य. हे तुम्हाला बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. तर त्याचा संस्थापक होता हरिहर और बुक्का. हरिहर आणि बुक्का. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला वंश आणि संस्थापक मी जे सांगितलेलं आहे ते तुमचे पाठ पाहिजे. तुम्हाला केव्हा स्पर्धा परीक्षेला काय विचारलं जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही पाठच करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.